नमस्कार, मी रेखा पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आज पीस रेखी फॅमिलीची 12वी रेखी मास्टर वर्षा मराठे हिच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. वर्षा मराठे ही खूप छान, म्हणजे ती अशी स्वामी समर्थांची असीम अशी भक्त अशी वर्षा मराठे. आणि तिचा योग आला रेकी मास्टर होण्याचा. मी समजते की मी फक्त एक मिडरेटर आहे, म्हणजे कुठेतरी स्वामींचे आशीर्वाद तिला अजून भरभरून मिळणार होते. त्याच्यासाठी वर्षा मराठे ची रेकी दीक्षा गेली आणि ती 12वी रेकी मास्टर झाली. रेकी हिलिंग ग्रुपमध्ये पेशंटला रेकी देताना मॅम आपण तारक मंत्र म्हणायचं का, श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र, त्याच्यामुळे आपल्याला जास्त ऊर्जा जाणवेल. तर तिच्याद्वारे सुरुवात झाली आपल्या याच्यामध्ये रेकी हिलिंग ग्रुपला. जेव्हा आपण रेकीचे पेशंट्स करतो त्यावेळेस तारक मंत्र म्हटला जातो. तर वर्षा मराठ्यामुळे ती सुरुवात झाली आणि अशी ही स्वामी समर्थांची छान अशी भक्त आणि मनापासून भक्ती करणारी, म्हणजे कुठेही तिला असं दाखवण्यासाठी ती भक्ती नसते करायची. अगदी मनापासून जे काही आहे ती पूर्ण मनापासून ती स्वामींची उपासना तिची सुरू असते. आणि तिची एकटीचीच नाही, मला आठवतं आहे तिच्या घरामध्ये तिचा मुलगा वरद आणि परत तिचे मिस्टर असे सगळेजणच ते स्वामी भक्त आहेत. आणि तिच्याद्वारे स्वामींचं म्हणजे मी म्हणते परिवारच वाढलेला आहे. तिच्याकडे दरवर्षी म्हणजे स्वामींचे पारायण असतात. मग ती एक दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जप आणि पोथी ठेवते आणि त्याद्वारे मला असं वाटतं की स्वामींचे आशीर्वाद वैश्विक शक्तीच्या स्वरूपात तिला सतत मिळत असतात. तर म्हणजे मास्टर वर्षाचं सांगण्यासारखं बरंच काही आहे, जिच्याद्वारे छान तिला ते वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तर मिळतच आहेत. आणि तिने आत्तापर्यंत जवळपास 16 रेकीच्या दीक्षा दिलेल्या आहेत. 16 जणांना तिने रेकीचे आशीर्वाद दिलेले आहे. एक रेकी मास्टर पण तिने तयार केलेला आहे. तर वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तिला भरभरून मिळत आहेत. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद तिला मिळत आहेत. आणि तिच्याबद्दलच्या आठवणी सांगायच्या म्हणजे भरपूर आहेत. जेव्हापासनं वर्षा पीस रेकी फॅमिलीत आलेली आहे, तिला स्वतः तर ते आशीर्वाद जाणवतच आहेत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद सगळ्यांना जाणवत आहे, म्हणजे आपल्या पीस रेकी फॅमिलीमध्ये. मी आधीपासून स्वामींचं करत असते, पण तिच्या इतकी भक्ती माझी नव्हती. माझं पण पारायण वगैरे सुरू असतं, स्वामींचं नामस्मरण सुरू असतं. पण काही ठराविक गोष्टी असतात की ज्या एखाद्याकडनं आपल्याला म्हणजे मिळतात आणि ते आशीर्वाद जास्त जाणवायला लागते. त्याच श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद मला जास्त जाणवायला लागले जेव्हा वर्षा पीस रेकी फॅमिलीमध्ये आली. तर पीस रेकी फॅमिलीत ती जेव्हा रेकी लेवल 1 झाली होती, तेव्हा मला आठवतं आहे की तिची दीक्षा दिल्यानंतर ती खूप रडली, म्हणजे तिच्या डोळ्यातनं कंटिन्यू पाणी येत होतं. तर आणि मलाही असं खूप हे झालं, म्हणजे मलाही भरून आलं. आणि मग मी म्हटलं, काय झालं वर्षा? तर तेव्हा तिने सांगितलं की मॅम मला माहिती नाही, पण मला खूप आत्ता असं रडावंसं वाटतं आहे. तर त्यावेळेस ती बराच म्हणजे एक जवळपास बरंच रडत होती. आणि मग मी तिला आणि मग म्हटलं, ही स्वामींची कुठंतरी आज तुझी हे की तू माझ्याशी कनेक्ट झालीस. आणि खूप मग तिला ते म्हणजे ते आशीर्वाद मिळायलाच लागले. म्हणजे त्याच्यानंतर मला आठवतं आहे की तिला जे काही थोडेसे त्रास होते, म्हणजे थोडेसे मानसिक शारीरिक वगैरे, ते पण तिचे कमी व्हायला लागले. तिच्यामध्ये जे बदल झाले ते मी स्वतः बघत होते, तिच्या घरातले पण बघत होते. आणि मग अशा प्रकारे तिच्या आता छान मस्त व्यवस्थित अगदी रेकीच्या दीक्षा देणं सुरू आहे. तर वर्षा, वैश्विक शक्तीचे आशीर्वाद श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुला कायम मिळत राहो, तुझे नेहमी कल्याण होत राहो आणि दत्तगुरु माऊलींची कृपा सदैव तुझ्यावर राहो, ही माझी मनापासून इच्छा. आणि तुझ्याद्वारे भरपूर लोकांपर्यंत ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पोहोचत राहू दे. तू जे कार्य करत आहे ते तुझ्याद्वारे सगळ्या घरांमध्ये जेवढे तुला तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये येतील त्या सगळ्यांचं कल्याण होऊ दे. आणि स्वामी समर्थ माऊलींची तुझ्यावर खूप कृपा आहे, तर ती कृपा नेहमी तुझ्यावर राहू दे. आणि वर्षाच्या बाबतीत सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. तिने स्वतःच्या फॅमिलीचं की ब्लेस केलेलंच आहे, पण शिवाय मधनं ती मला भेटत पण असते. आणि सातत्यानं तिचं काही ना काही सुरू असतं तिच्याकडनं.
तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत पण ती बऱ्याच ठिकाणी ती रेकीचे चिन्ह वापरते. आणि रेकी जेव्हा हिलिंग देत असते तेव्हा तिला आपण म्हणतो की जेव्हा आज्ञाचक्र जास्त जागृत होतं. आज्ञाचक्र हे तुमच्या पवित्र आत्म्याशी संबंधित. रेकी हिलिंग देताना तिला जाणवतं की त्या गोष्टी पुढच्या काय होणार आहेत. तर त्यातली ती एक रेकी मास्टर वर्षा मराठे, की जेव्हा हिलिंग ग्रुपला असते, ती जेव्हा हिलिंग देत असते, ती म्हणते की मॅम मला असं जाणवलं ही गोष्ट अशी होणार आहे. तर त्याप्रमाणे ती गोष्ट आणि तिला ती लक्षात येते आणि ती सांगते. तर ही गोष्ट जी आज्ञाचक्रातनं आपल्याला पुढे घडणार आहे, ही गोष्ट कळणारी ही ठराविक रेकी मास्टर्सलाच समजते. अशामधली एक ती रेकी मास्टर म्हणजे वर्षा मराठे. आणि वर्षा, मी तुझी खूप आभारी आहे. तुझ्यामुळे तुझ्या ज्या सगळ्या जवळच्या लोकांना आहे त्याचे आशीर्वाद मिळत आहे. श्री स्वामी समर्थ माऊली तुझ्याकडनं तुझ्याकडनं ते कार्य करून घेत आहे. त्यांची कृपा तुझ्यावर आहे. तुझ्याबरोबर सगळ्यांना ते मिळत आहे. आणि ज्या कोरोनाच्या काळामध्ये तू रेकी शिकलेली होती आणि त्याचे आशीर्वाद तुला मिळाले. म्हणजे मला आठवतं आहे तुम्ही तिघंही तेव्हा क्वारंटाईन होता आणि त्यावेळेस सगळेजण तुम्हाला रेकी पाठवत होते. त्यावेळेस तुला जी अनुभूती आली रेकी शक्तीची, वैश्विक शक्तीची, आणि त्यावेळेस म्हणजे तू मला तुझे अनुभव पण तू नेहमी शेअर करत असते रेकी ग्रुपला. आणि आपलं जे ज्या प्रकारचं आपलं नातं आहे, म्हणजे ॲज ए मी म्हणते की खूप छान गुरुशिष्य नातं हे माझं आणि वर्षाचं आहे. तर वर्षा, कधी आपण भेटलो की तुझं जे प्रेम असतं ते नेहमी असं छान मला जाणवतं की हिला किती म्हणजे आहे. आणि सगळं म्हणजे ती इतकी पूर्ण श्रद्धा ठेवून रेकी शिकवत आहे. आणि विश्वास म्हणजे पूर्ण तिचा त्या शक्तीवर विश्वास, कारण त्या शक्तीने तिला माहिती की कितीतरी आलेल्या अडचणी, म्हणजे मला आठवतं आहे तिच्या फ्लॅटचं पण तिचं फायनल डील व्हायचं होतं. तर त्यावेळेस पण तिने मला विचारलं होतं की मॅम मी काय करू, कुठल्या प्रकारचा मी विश बॉक्स करू, कसा करू. तर तो तिला मी सांगितलं होतं की कसा विश बॉक्स तयार करायचा, आणि ते तिचं काम झालेलं आहे सक्सेसफुल. आणि मग तिने तिचा तो अनुभव वेळोवेळी ती तिचे अनुभव शेअर करत असते. आणि ते तिने सांगितलं की कसे तिला अनुभव आले. आणि खूप छान दत्तगुरू माऊलींची प्रार्थना तिला येते. आणि दत्तगुरू संप्रदायामधले सगळ्या गुरूंची अशी घेऊन ती प्रार्थना करत असते, जी माझ्या एका व्हिडिओमध्ये तिने प्रार्थना केली होती. आम्ही जमलो होतो 1-2 महिन्यापूर्वी, आणि त्यावेळेस ती म्हटली की मॅम तुमच्या ह्या घराने इतक्या जणांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. तर तुमच्या या घरासाठी मी दत्तगुरू माऊलींची प्रार्थना म्हणते. आणि खूप छान सुंदर अशी तिने रेकीची प्रार्थना ती म्हटली. ती माझ्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही नक्की बघाल. तर अशी पीस रेकी फॅमिलीची ग्रेट रेकी मास्टर श्री स्वामी समर्थांची असीम भक्त वर्षा मराठे, हिला दत्तगुरू माऊलींची कृपा कायम तुझ्यावर राहू दे आणि तुझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.